आजचा विषय आहे ज्ञान विसरलेली शक्ती म्हणजे विसरलेली शक्ती. नमस्कार मित्रांनो, हे बघा, आज आपण ना एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या जीवनाचा पाया आहे, पण दुर्दैवानं आपण तो पायाच हरवून बसलो. आजच्या काळात आपण शक्ती किंवा ताकद कशाला म्हणतो माहिती आहे का? पैसा, पैसा, सत्ता, शरीरवृष्टी किंवा पद. पण विचार करा, आपल्या पूर्वजांनी खरी शक्ती कशात होती? ती होती ज्ञानात. आज आपण शिकतोय, पदव्या घेतोय, रात्र दिवस मेहनत करतोय, पण कशासाठी? फक्त एका नोकरीसाठी. जर शिक्षण फक्त आपल्याला नोकर बनवत असेल तर आपण स्वतःला विद्वान म्हणून घेण्यास पात्र आहोत का? आजचं शिक्षण पोट भरायला शिकवते पण जगायला शिकवत नाही, हे लक्षात घ्या. प्राचीन शिक्षणाचा उद्देश, पूर्वीच्या काळी ना शिक्षण हे पोटापाण्यासाठी नव्हतं, तर ते होतं स्वतःची ओळख निर्माण करून देण्यासाठी. उद्देश काय होता तेव्हा? एकमेव उद्देश होता ज्ञानप्राप्ती. ज्ञानामुळे माणसाला सत्य आणि असत्य यातला फरक कळतो. सध्याची परिस्थिती काय माहिती आहे का? आज जर एखाद्याला नोकरी मिळाली नाही तर त्याच्या पदवीची किंमत कागदाच्या तुकड्यापेक्षा जास्त राहत नाही. ज्या ज्ञानानं तुम्हाला स्वावलंबी म्हणायला हवे होतं तेच ज्ञान आज तुम्हाला कंपनीच्या दारात रांगेत आणून उभा करते. जे शिक्षण तुम्हाला स्वतःचे काही वेगळं उभं करण्याची जिद्द देत नाही ते शिक्षण केवळ एक ओझं आहे. द्रोणाचार्य, अर्जुन आणि एकलव्य ज्ञानाची ओढ कोणाला होती जास्त? तुम्ही द्रोणाचार्याने अर्जुनाचं उदाहरण पहा. द्रोणाचार्याने अर्जुनाला श्रेष्ठ धनुर्धर बनवलं कारण त्याची क्षमता तशी होती. पण त्याही पलीकडे जाऊन एकलव्याचा विचार करा. एकलव्याला कोणी शिकवलं नव्हतं, त्याच्याकडं सोयीसुविधा नव्हत्या, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, ज्ञानाची तहान. त्याला पद नको होतं, त्याला स्पर्धा जिंकायची नव्हती, त्याला फक्त ते ज्ञान आत्मसात करायचं होतं. जिथे ज्ञान मिळवण्याची शुद्ध इच्छा असते तिथे मार्ग आपोआपच मिळतात. आपण ना एकलव्यानं दिलेल्या अंगठ्याचे बलिदान लक्षात ठेवतो पण त्यामागची ज्ञाननिष्ठा विसरतो. कृष्ण, कर्ण आणि धनाचा मोह नव्हते. कुरुक्षेत्राच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला धनुष्यबाण चालवायला शिकवत नव्हते, तर ते त्याला ज्ञान देत होते. कारण श्रीकृष्णाला माहीत होतं शस्त्राची ताकद संपू शकते पण ज्ञानाची धार कधीच कमी होत नाही. लक्षात घ्या. कर्ण आणि दानशूरता. कर्ण आपले धन दान करत होता कारण त्याला माहिती होते की माणसाचा जन्म केवळ संपत्ती, पैसा गोळा करण्यासाठी नाही झाला. शरीराला आवश्यक आहे तितकेच धन पुरेसे आहे. लोभ विरुद्ध ज्ञान. जेव्हा आपण लोभातून शिक्षण घेतो तेव्हा आपण फक्त स्पर्धा करतो, पण जेव्हा आपण ज्ञानासाठी शिक्षण घेतो तेव्हा आपण अशा गोष्टी आपल्याकडे चालत येतात ज्या आपण कधी मागितल्याच नव्हत्या. शक्तीचा उगम कसा होतो माहिती आहे का? ज्ञानाचा संबंध काय आहे? खरे ज्ञान तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खरी शक्ती मिळत नाही. लक्षात घ्या. शक्ती म्हणजे दुसऱ्यावर अधिकार गाजवणे नाही, शक्ती म्हणजे सत्याला जाणण्याची क्षमता. पोट भरणारे शिक्षण हे शिक्षण तुम्हाला पैसा देईल पण संकटात लढण्याची हिंमत देणार नाही, ते तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहायला शिकवेल. ज्ञान देणारे शिक्षण हे शिक्षण तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करेल. तुमच्याकडे ज्ञान येते तेव्हा तुमच्याकडे एक वेगळीच ताकद येते. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याची ताकद येते तुमच्यात. स्पर्धा स्वतःची की जगाशी? आज प्रत्येक तरुण स्वतःला एका स्पर्धेत पाहतोय. त्याला इतकं पॅकेज मिळाले, मला का नाही? तो पुढे गेला, मी का नाही? यात अडकलोय आपण. पण ज्या दिवशी तुम्हाला ज्ञानाचा खरा अर्थ समजेल त्या दिवशी तुमची मागणी जगाशी असलेली स्पर्धा संपून जाईल, कारण तुम्हाला ज्ञानाची ओढ निर्माण होईल. खरी स्पर्धा कोणाशी आहे माहिती आहे का? तुमची स्पर्धा फक्त स्वतःशी असेल. कालचा मी आणि आजचा मी यात ज्ञानाची किती भर पडली हेच महत्त्वाचं ठरेल. धर्माची समज. जेव्हा माणूस स्वतःशी स्पर्धा करू लागतो आणि ज्ञानाची उंची गाठतो तेव्हाच त्याला खऱ्या अर्थानं धर्म कर्तव्य समजायला चालू होतं. उठा आणि विचार करा. आपण फक्त नोकर होण्यासाठी जन्माला आलो की या जगाला काहीतरी नवीन देण्यासाठी? तुमच्या ज्ञानाची उंची वाढवा. केवळ पैशाच्या मागे न धावता सत्याच्या आणि ज्ञानाच्या मागे धावा. लक्षात ठेवा, पैसा संपू शकतो, पद जाऊ शकतं, पण तुमच्यातील ज्ञान ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची हिंमत देईल. म्हणूनच म्हणतोय ज्ञानी व्हा.
शक्तिशाली व्हा. धन्यवाद. जय हिंद.